जून व जुलै 2026 महिन्यातील राजकीय सामाजिक घडामोडी, राजकीय क्षेत्रात मोठे फेरबदल व महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी भाग 1. या घटना घडणार, महाराष्ट्रासह केंद्र व राज्य सरकारमध्ये मोठे बदल शक्य, काही राज्य अस्थिर होतील, स्त्रीवर्ग व कलाकारांसाठी प्रतिकूल काळ, कलाकार व चित्रपट वादविवादात अडकतील, शेअर मार्केटमध्ये गोंधळाची स्थिती राहील, लहान मुले विद्यार्थी यांना प्रतिकूल काळ. दिनांक 14 जुलैच्या अमांत कुंडलीमध्ये वृश्चिक लग्न उदित असून अष्टम स्थानी अमावस्या होत आहे. अष्टमात रवी चंद्र बुध असून सप्तमात मंगळ हर्षल, पंचमात शनी नेपच्यून, भाग्यस्थानी गुरु व दशमात शुक्रकेतू अशी ग्रहस्थिती आहे. अष्टमातील अमावस्या महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्रात मोठा भूकंप घडवणारी आहे. नेतृत्व बदल, मंत्रिमंडळ विस्तार याबरोबर मोठ्या पक्षात बंड होण्याची शक्यता या काळात संभवते. सत्ताधारी पक्षामध्ये व महायुतीमध्ये मोठे बंड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सत्तेतील समीकरण या काळात बदलण्याची शक्यता वाटते. जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काही राज्यातील सरकार ही अल्पमतात येण्याची शक्यता या काळात संभवते. काही राज्यात मुख्यमंत्री बदलण्याची शक्यता या महिन्यात संभवते. राज्याबरोबरच केंद्र सरकारमध्ये देखील मोठे बदल या महिन्यात होण्याची शक्यता असून मंत्रिमंडळ विस्तार व केंद्र व राज्य सरकारमध्ये देखील यावेळी होण्याची शक्यता राहील. मोठ्या राजकीय व्यक्तींच्या मृत्यूची घटना देखील या काळात संभवते. राष्ट्रध्वज अर्ध्यावर येण्याची देखील यावेळी शक्यता राहील. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. ग्रुपची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. प्रमुख पदावरील व्यक्तींच्या मृत्यूची घटना देखील या काळात संभवते. याशिवाय प्रमुख पदावरील व्यक्तींचे राजीनामे किंवा निवृत्तीच्या घटना देखील या काळात संभवतात. केंद्रस्थानातील म्हणजेच सप्तमातील मंगळ आणि हर्षल यांच्या युतीमुळे या काळात युद्धासारखी स्थिती देखील निर्माण होण्याची शक्यता राहील. शत्रू राष्ट्राबरोबर दोन हात करावे लागतील. शत्रू राष्ट्राकडून अतिरेकी संघटनांमार्फत हिंसा व स्फोटक घटना घडवण्याचा देखील प्रयत्न होईल. काश्मीर, उत्तर भारतात स्फोटक घटना, हिंसा, भूकंप, भूस्खलन, दरड कोसळणे यांमधून देखील मोठी हानी संभवते. सीमेवर घुसखोरीचे प्रयत्न म्हणून पाडले जातील. सीमेवर तणाव निर्माण होऊन युद्धजन्य स्थिती देखील या काळात संभवते. मंगळ आणि हर्षल यांच्या योगामुळे मोठे बंद, निदर्शने, तोडफोड, जाळपोळ, हिंसा यांसारख्या घटना प्रमुख शहरात होण्याची शक्यता राहील. या काळात घरांना आगीच्या दुर्घटना, घरांची पडझड, घरावरील बँकांवरील दरोड्याच्या घटना, टोळी युद्ध, गुन्हेगारींमध्ये मोठी वाढ या काळात संभवते. भारतासह अनेक देशांना या काळात युद्धाचा व अतिरेकी संघटनांचा धोका संभवतो. आंतरराष्ट्रीय व्यापारावरून पुन्हा मोठे वादविवाद या काळात संभवतात. टॅक्स टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय व्यापार महाग होईल. परदेशी वस्तू महाग होतील. महागाईमध्ये मोठी वाढ होईल. शेअर मार्केटमध्ये मोठी गोंधळाची स्थिती या काळात निर्माण होईल. मार्केटमध्ये मोठे चढउतार अनुभवास येतील. निर्देशांकात मोठी घसरण व पडझड संभवते. सोन्या चांदीच्या भावात देखील या काळात घट संभवते. स्त्रीवर्ग व कलाकार यांच्यासाठी हा काळ प्रतिकूल राहील. प्रसिद्ध स्त्री किंवा कलाकार मोठ्या वादविवादात अडकतील. चित्रपटावरून मोठा वादविवाद निर्माण होईल. खेळाडूंसाठी देखील हा काळ अनुकूल असून मोठ्या स्पर्धेत भारतीय खेळाडूंना मोठे यश मिळेल. लहान मुले व विद्यार्थी यांच्यासाठी हा काळ मनस्तापाचा राहील. परीक्षा, नवीन अभ्यासक्रम व प्रवेश प्रक्रियेवरून मोठा गोंधळ या काळात अनुभवास येईल. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारचे नवनवीन भविष्याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या लाईव्ह प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन विषयासह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.